प्रोविजनल दिवपाची तरतूद आहा? तरतूद आसा, म्हणजे जे कायदेशीर कितें आसा पळय तेंचे तेमगेर आमकां हें करतले तेन्ना फुडें आमी हें करतले. म्हणजे 4 विरुद्ध 5 असे ऑलरेडी तुम्ही मान्यता दिली पंचायतीकडे जे ऍप्लिकेशन येयल्ले ते. ग्रामसभेंनी सगळ्यांत चडशे सगळ्या लोकांनी नाका म्हण मागलेले, अशें आसतना तुमी तेंचे मान्य करूंक ना कित्याक ग्रामसभेतले? कशें जाता पळय, तुमकांय खबर आहा ग्रामसभेक जेम तेम 80 काय 90 लोक येयले. आमच्या धारगळेन कितलेशे लोक आहा कळ्ळें न्हू. फाटल्यान आमगे म्हणटा रे तुवें हे ऑलरेडी जाल्लेच आसा. तुमकांय खबर आहा की तिकीटी बी बूक जाल्ले आनी हे ऑलरेडी सगळे जाल्ले आसा. हे आमकां तुमकांय खबर आहा. तिकेटी बुक केल्या ते हे सन्मान जागा जावच्या पयलीं बुक जाले, कशें कितें जावंक शकता? तेच तुमकांय खबर आहा हे सगळे वयल्यानूच घडटा न्हू. आमी फक्त हे बळीचे बकरे अशे जाता म्हणजे तुम्ही प्रेशराचेर प्रेशर असल पण आमच्या बॉडीन जे ठरयला पळय त्या प्रमाणे आमी कशें केलें आता लास्टाक आमकां आमचें मत घेवचें पडलें. लोकांनी आमकां सांगलें की अशें जातलें. म्हाज्या एक बॉडी श्रेष्ठ काय ग्रामसभा श्रेष्ठ म्हाका तेजे पयलीं आन्सर जाय. पंचायत म्हटल्यार ग्रामसभा न्हू. हय तेच सांगलो लोक ठरयता. तुम्ही आता कशें म्हटलें की काल थोडेच लोक येयल्ले म्हणून एका वाटेन सनबनाक ते बेकायदेशीर करतात म्हणून हे असताना तुम्ही ग्रामस्थांचो इंटरेस्ट पयलीं घेवंक फाल्यां एक ग्रामस्थ सुद्धा विरोध करीत तर तुमची ती जबाबदारी न्ही की तेजी आमी आमचो जो लिगल एडवायझर आसा हेचेर सुद्धा आमी एडवायस घेतलो कळ्ळें न्हू आनी त्या प्रमाणे आमी केल्ल्या. म्हणजे तुमकां लिगल एडवायझर इम्पॉर्टंट लोक न्ही अशें जालें तेजें. पण आता पळय तेंकां जर हे आसा आता कशें आसा तुमकांय खबर आहा की सगळे हेतून एक तरी व्हडल्या हेतून हे आसतले सरकाराचो हे आसूं शकता तेंकां मदत आसूं शकता आनी ह्या प्रमाणे वयता आमकांय तशें वयचें पडटा. काल आतां आमदारान इशारो दिलो पळय, काल एक आमदारान इशारो दिलो जर आपूण जालो जाल्यार घुसतलो म्हणून. खंय आतां घुसपाचो आसा तो? आता पळय ते आतां हांव ते एका मिटिंग ना कळ्ळें न्हू हांवें ते आयकलां अशें पण हांव अरे सरपंच काल जे मिटिंग जाले पळय एक सपोर्टान जाले आनी एक विरोधान जाले. तेतून कोण विरोधान आसले ते गावातले असले की सपोर्टान आसले ते गावातले असले? सपोर्टान आसले ते सगळे गावातलेच असले आमचे धारगळीतलेच असले इतले म्हाका खबर आहा. आणि जे विरोधान तेंच्यांनी मुद्दाम की आमचो सपोर्ट आहा म्हणून तू सनबन कोण आले का म्हणटा विरोधान म्हाका दिसता सगळे आमचे म्हणजे पेडणेकार आसतले पण ते भायले आमच्या धारगळचे सन्मान धारगळच्या खातीर काय आमच्या वडल्या खातीर ते पयलीं. आता तुम्ही परवानगी दिल्या फाल्यां येता ताचे आमी खबर आहा आमकां की सनबनान लोकांक मरण येता. तुमच्या धारगळचो जर युवक फाल्यां थंय कितें जालें दुर्दैवान म्हणुया आमी तेका पंचायत जबाबदार आसतली? ना ना आमी कितें केलां तेचे कंडिशन घालतले आनी त्या प्रमाणे दितले जे कंडिशन आसा. तुमकां अधिकार आहा कंडिशनां घालूंक? आमकां आमचे जी ऑथॉरिटी आसा त्या प्रमाणे जे आमकां जे जाय त्या प्रमाणे आमचो सचिव आसतलो तेका आमी सांगलेले आहा की जे कंडिशन आहात ती मेळ्ळ्या शिवाय आमी फुडलो प्रोसेस करपाचो. बट सरकार तुमच्या आमदारांक विश्वासान घेयना तेका बायपास करता. तुमकां तो फाल्यां तुमचे सरकार आयकतलो तुमकां पंचायतीक अधिकार आसतलो तुम्ही बंद करपाक अधिकार आहा. फाल्यां जर थंय कितें जालें जाल्यार पंचायतीक अधिकार आसा तुमकां अधिकार आसा. तुम्ही हे क्लिअरिफाय केला तुमच्या लिगल एडवायझरा कडेन? आमकां लिगल एडवायझरान अशें म्हटलां की अशें पयले सुद्धा जे हितून जाला जे कार्यक्रम तेन्ना अशें हे दिल्ले आसात आनी त्या प्रमाणे तेचे कितें आसात पळय त्या प्रमाणे ते फॉलो करतात कार्यक्रम करपाक. त्या प्रमाणे तुमकां ते करचे घेवचे पडटा. म्हाका सांगा तुमचेर दबाव कसलो येवंक ना सरकार हाडूंक ना. तुमकां आतां एक समज गार्बेजची गाडी दिता किंवा एम्ब्युलन्स दिता म्हणून तुम्ही ताका मंजुरी दितात. आम्ही अशें ना. आता बाकीचे पंच आहात त्यांच्यानी खूप सरपंच पद भोगला त्यांच्यानी गावा खातीर हिता खातीर केलं तेंचो केन्ना असो मनान विचार आयलो ना तुमच्या? हांव सरपंच येता म्हाका माझे बाकीची बॉडी आसा तेंचो विचार घेवन फुडें वयतले. त्याच्या पयलीं तुम्ही बाकीच्या पाक्षीक मिटिंगेन विशय इलो की आम्ही त्याका परमिशन दिवचे काय दिवया नाका अशें केन्ना दिसले ना तुमकां? बाकीच्या जेन्ना आमच्याकडे ऍप्लिकेशन येयलें लगेच तुम्ही मिटिंग आपयली न्हू? आपोवची पडली न्हू. तांकां तेच्या पयलीं कित्याक आपोवंक ना बाकीच्या पंचांक? आता विरोधकच धरया जे 4 आहात ते तुमचे तांकां आमी कितें पयलींच काडला कॉल लेटर अशी अशी मिटिंग बाबा अर्जंट दवरल्या म्हणून न्हू. त्याच्या पयलीं तुम्ही ठराव मंजूर जावच्या पयलीं तसं कसं पयलीं तेचे आमी तांकां विश्वासान घेवप ना. हाची मिटिंग आता मंजुरी चालू आसतना सुद्धा आमी विश्वासान घेतलेले आसा. तुमचे कितें नांव सांग? आमचे भूषण नाईक आमचो अनिकेत साळगांवकर आमची प्रीती कानोळकर आणि हरमलकर. म्हाका एक सांगा हॉस्पिटल लागीं आसा ऑपोजीट आसा
ते लांबय ना 300-500 300 मिटराचेर हे आसा आयुष हॉस्पिटल आसा. तो लोकांचो विचार घेतला काय जे हार्टाचे हे आसा त्याचे विचार केला तुम्ही? पेशंट आता पळय तुमकां खबर आहा ज्या डिपार्टमेंटान तिचो जाय आमकां एनओसी त्या डिपार्टमेंटान ते हे विचार करून आमकां दिवंक जाय. ते एनओसी घेतल्यात का हॉस्पिटलाची? ते आमकां अजून आमी ते फायनल एनओसी दिवंक ना, ही प्रोविजनल. त्याच्या उपरांत आमकां जे येतले त्याच्यात ना जर जाय जाल्यार आमी त्याच्यात कितें ते आसा ते आमी हे दिवंक. समजा परमिशनच मेळना, प्रोविजनल दिली आणि फायनल कित्याक दवरली ती दिवन मोकळे जावप. हे आमकां डॉक्युमेंट अजून येवंक ना, तेका लागून आमी फायनल दिवं शकता. म्हणजे विदाउट डॉक्युमेंटेशन तुम्ही प्रोविजन दिल्ले आसा म्हणून प्रोविजन मागता कित्याक आमकां दिया अशें प्रोविजन. आमी फुडले कितें डॉक्युमेंट जाय कायदेशीर ते आमी तुमकां प्रोड्यूस करता. सनबर्नाचो पंचायतीक कितें फायदो जातलो? तुमकां लिगल एडवायझरान सांगला कितें? पंचायतीन अशें ना, तेंच्यांनी आमकां जे दिला एप्लिकेशन केला तेचेर सांगला की जी स्टॉल आहा जी जात ह्या कार्यक्रम ते आमच्या धारगळच्यांक दिता. स्टॉला कसली? ड्रग्साची गांववाल्यांक ड्रग्साची खबर आहे. हांव तशें उलयना. अरे वर्साक 365 दिसान 3 दिसान जातले कितें? 3 दिसांनी ते गोडा पाव विकतले भितर. आता गाडी जी गार्बेजची गाडी आसा ती कोणी दिता म्हणाले? तेच आता जे आमकां मागल्या पळय एनओसीच्या कंपनी आणि फक्त गार्बेजच्या गाडये खातीर तुम्ही त्यांना परमिशन दिला? गार्बेज उकलपाक त्यांचे तेंच्यांनी ते गार्बेज सुद्धा आमीच हे करतले, तुमकां काय त्याचे हे ना त्रास ते आमचे आमी करतले. स्टाफ जो आहा ते दवरतले. भूषण तुमची काय भूमिका? सरपंच जाय मारे बस रे. तुमची काय भूमिका? आमची भूमिका पळय काल आम्ही ऍक्च्युली मिटींग घेतली, पलॉट केली आणि आमकां ग्रामस्थांनी आमकां खूब सपोर्ट केलो. 2 ते 2.5 लोक घातले. कित्याक लागून हे सनबर्न जावं नाका म्हणून. आणि पंचायत बॉडी आहेत 5 जण मेंबर जमतात आणि तांकां एनओसी इश्यू करून उत्तात. हांवें ताका ऑब्जेक्शन घातलें. कितें ऑब्जेक्शन घातलें? तुम्ही म्हटले पहिली ग्रामसभा पळयात नेक्स्ट संडे जाता ते मागीर आणि तेन्ना लोकांचे डिसिजन घेयात आणि तुमकां इश्यू करपाचे जाल्यार करून वड्यात म्हटलें तुमी. ते आयज आयकपाक रेडी ना आमचे. आयज आमकां एक दुख्ख कितें आयज कोण तरी मेलो त्यांचे आवय बापायक दुख्ख जातले ते हेंकां दुख्ख जावचें ना. हेंकां पयशे मेळ्ळे आसतले मेंबरांक आमच्या, पण पंचायत मेंबरांक पयशे मेळ्ळ्यात म्हणटे इश्यू करून नोटीस आपले सो कोण होतात आपले एनओसी सो भूषण काल ते मागीर सपोर्टाक हाडले ते कोण हाडले? झारगाळचे हाडले ते भायले लोक हाडले तेंच्यांनी आणि तेचे सपोर्ट केलो. तुम्ही हाडलेले तुम्ही आम्ही लोक आमचे पेडण्याचे भाव असले. पेडण्याचे भाव कित्याक आमच्या पेडण्या भावांक आपल्या फॅमिलीची एक कदर आहा. म्हाका एक सांगा आरएमसीच्या प्लांटा खातीर बोवाळ जालो तेन्ना कित्याक? आरएमसी प्लांटा खातीर जेन्ना बॉडी आमची पंचायत बॉडी चेंज जाली आणि हेंच्यांनी डिले केली 30 days. आफ्टर 30 days तेंच्यांनी एका डायरेक्टर पंचायती नोटीस केली आणि डायरेक्टर पंचायतीने काय नोटीस आपले त्याच्या उपरांत अजून ते लोकांना त्रास जाता त्याच्या खातीर लोक कितें आम्ही पळयते ती आपले आम्ही आता हायकोर्टान केस फायल केली आसा. म्हणणे लोक जमा कितें जावंक नाका म्हणटा जाले कितले फावट जमा जाले? कितले लोक जाले? काल जाले तितले जावंक नासले न्ही? केन्ना ते आरएमसी प्लांटा खूप जमलेले. तुम्ही त्यांना असले आम्ही असले ना आम्ही आसात प्रत्येक टायमार आम्ही जेन्ना पळय जेन्ना आमचो गव्हर्नमेंट ताका इश्यू करता ताका एनओसी दियात आणि काम स्टार्ट करात म्हणून अजून तांकां पंचायती आमदारान वचून थंयसर म्हटलेले की आपण बंद घालता पोलिसांक स्टाफ बीन व्हरून बंद कित्याक घालूंक ना? आमदारान थंय गेलो बंद घालपाक गेलो पण त्या खंयचे इन्स्ट्रक्शन येयला पण फाटी जालो तर तशें आसूंक शकता भूषण तुमची भूमिका काय? तुमचे कितें सनबर्नचो विषय पंचायतीन घुसतले म्हणून मान्यता मेळ्ळी पंचायतीन घुसपाक ना काल कितें जालें ऍक्च्युली आमी सगळे आयज येवपा आसले. सडनली गेले आमकां काल आयतारलो सगळे गेट लोक जातात म्हणून आम्ही काल सडनली काल इश्यू केले आणि पेपर आवट केले. आम्ही संडे वांगडा डिस्कस करता आनी पंचायत वतली. आता भूमिका काय? आता कितें आमची अजून एक मंजूर जालो ताका एनओसी दिली मंजूर जालो पण अजून सन्मानित जावंक ना अजून. आम्ही हायकोर्टाक वतले 9 तारखेक आमकां हायकोर्टाची फर्स्ट डेट आहा नाल्यार आम्ही पर्सनल एक एडवोकेट आमी सन्मानित केस घालतले. अनिकेत तुमची कितें भूमिका आता? बघा तुम्ही सुरुवातीपासून विरोध करताले पहिली प्रतिक्रिया तुमची आशिल्ली. बरोबर आज मीटिंग त्यांच्यानी स्पेशल आपयल्ली आणि सेक्रेटरी सरपंच आले म्हणजे तुम्ही म्हटले सांगा कशें कितें तेणी आमकां वाचून दाखयले उपरांत आमचो कलीग बाब भूषण हांच्यांनी पयलीं विरोध केलो हांवें विरोध केलो आमचे एक्स डेप्युटी सरपंच तेणी आमचे हरमलकर चारांनी ताका आमी विरोध केलो. हांवें अशें ताका विचारलें बाबा रे हालीं 24 तारखेक ग्रामसभा जाल्ली त्या ग्रामसभेन
स्थानिक लोकांनी भरपूर लोक असले 100 लोक भरपूर लोक असलेले एक्सेट्रा त्या लोकांनी सरळ सांगलेले ऑन रेकॉर्ड की धारगळी सन्मानाक म्हणटा ते पंचायती परमिशन दिवची न्हू आणि तेतून धारगळचो सरपंच सतीश धुमाळ हे सगळे जे 5 जणांचे पास केला म्हटलं पळय आमच्या कलिग भुशा ते सगळे हजर आशिल्ले सगळे आशिल्ले आणि सगळ्यांनी तो ठराव पास केलेलो आणि असो पास केलेलो की ताका परमिशन मी दिवप ना म्हणून आयज ग्रामसभा श्रेष्ठ की पंचायत मंडळ बरोबर आता भूषण कशें तशें म्हटलं म्हाका म्हणपाच्या ग्रामसभेन निर्णय जालो की ताका दिवप ना म्हणून मग ताका लागून हांवें ताका कितें म्हटलें आज आमचे ऑप्शन आसा देवन पासून आता हेच्या फुडें आसतलो म्हटलें जिंकूक किंवा मरूक तुम्ही जशी हेची सन्माना लागून स्पेशल मिटींग कॉल आउट केला न्हू तशी म्हटलें ग्रामसभा करा म्हटलें कॉल आउट आणि मागीर जे लोक सांगता जे लोक सांगतात तेव्हा मागीर पळया म्हटलें ते म्हणटात काय आता म्हणतात की त्याच लोकांनी आमकां सांगला म्हणतात ते म्हणतात जे सरपंच डेप्युटी सरपंच त्यांचे 3 पंचायत मंडळ ते म्हणतात की त्याच लोकांनी आमकां सांगला म्हणतात की आमकां सन्मान जावो म्हणून तेन्ना हांवें कितें सांगलें बरोबर त्या लोकांक तुमकां सांगलें समज आमकां सन्मान जावो मिटींग कॉल आउट करा म्हटलें ग्रामसभा आनी कोण ते उबे करात आमकां परतून आमकां कोण ते कळोंक जाय तोंड दाखोवंक कळोंक जाय न्हू म्हणून ते आतां उठल्यान चलत रावले धांवतात ते फाल्यां सकाळी सन्मान जाले धारगळ मागीर पळय आमी अजून तुका सांगता आमी विरोधूच तुजो आसतलो आणि जो आता त्यांच्यानी पळयता एडवोकेट लिगल ओपिनियन घेतला पळय आमकां सांगूंक त्यांच्यानी खंय कोणा डायरेक्ट घातले काय आनी कशें दिले ते आमकां खबर ना आमचो आमी आमदारा कडेन बसतले बरोबर कित्याक आमदारान डे 1 पासून तो आयज पर्यंत आमच्या कडेन आसा बरोबर असो दिसता तुमकां की पंचायत मंडळाचेर दबाव येयला सरकार ऑफकोर्स दबाव येयला खंयची अदृश्य शक्ती बी हाच्या फाटल्यान आता हांवें स्टार्टिंगच म्हटलेले ऐका हांवें स्टार्टिंग म्हटलेले की ह्यो सन्मान धारगळीन जो येता हे आमच्या पंच मेंबराक काळोखान धरून आणि हांगातल्या स्थानिक आमदाराक हे काळोखान धरून येतो ईडीएम हाडटा कोण हाडटा बरोबर हांवें तेन्ना अशें म्हटलेले की आमच्या स्थानिक आमदाराकच खबर ना सन्मान जाता म्हणून जर भायले आमदार आणि मंत्री जर आमच्या कॉन्स्टिट्यूट हाडून सोदता जाल्यार तेणी आपापल्या कॉन्स्टिट्यूट व्हरचो भायले जाले का मग आमचो रोहन फुडें जालो बरोबर आणि पेडण्याचो नो कमेंट आसूं शकता बरोबर तुम्ही डायरेक्ट कित्याक उलयना जे आहा ते लोकांक कळोन टुरिझम मंत्री रोहन खंवटे बरोबर आणि सीएमाक रिक्वेस्ट करता की हाचेर तेणी आमकां एक बेगीतल्या बेगीन अपॉइंटमेंट दिवची स्थानिक लोकांक धारगळकारांक तुमकां दिसना तुमकां पेडणेकारांक सरकार सामकेच ग्रांटेड बॉल्सान घातलेले करता कशें पळय तुम्ही आता खडेघाट 4 पंच असताना हांगासर तुमचे एनओसी दिवन ते मोकळे झाले आज बघ अजून रेझोल्युशन हांवें सेक्रेटरी विचारा हांवें तुरोजीन बरें म्हटलं हांव सायन मारता सगळे गेले ते रेझोल्युशन अजून बरोबर अजून आता पंचायत हांवें ताका कितें सांगलें बरें हांव म्हटलें सायन मार पयलीं म्हटलें बरें हांव म्हटलें ते नाका हेचें ना खबर म्हाका पयलीं म्हटलें बरें हांव म्हटलें सायन मारता आमचो पंच मेंबर अर्जुन कानोकर म्हणून आहे का तेका ते काम ऑलरेडी थंय मेळ्ळें खंयच्या डेल्टिनाचें काम मेळ्ळें आनी सन्मानाचें काम मेळ्ळें तो फुल फेन्सिंग तो करता त्याच अर्थेन तो आपलो अर्जुन कानोकर कितें म्हणटा आपणाक आपलें पोट भरपाचें आनी बाकी लोक मेल्या उपकारता अशी आयज चर्चा जाली नो हांव म्हणटा ताका हें करता एलिगेट करता आणि अशें कितें पळय 5 जाणांची मेजॉरिटी चड चलता 4 जाणां म्हणून मेजॉरिटी ना अशें जर इलेक्शनाक 5-5 जाले अशें कितें करतले आसले तर हाफ जातले आसले न्हू आता 5 आणि 4 म्हणजे तेंचे मत चलत ना ते डायरेक्ट सांगतात 5 जणांचे बॉडीन पास केले म्हणतात ते 4 जणांचे मत चलत ना सपोज असा म्हणून ग्रामसभेत सरळ लोकांनी सांगला की एका विरोध आहा म्हणून सगळ्यांचो सरपंच सुद्धा एडमिट केलेला की आम्ही त्याका तुझ्या हात अशे वयर केलेले आता खंय गेला आम्ही म्हणता एक ग्रामसभा घेवपाची स्पेशल आणि लोकांचे मत घेवपाचे आम्ही आमचे ऑब्जेक्शन ना मागीर लोकांचे पहिली मेन ऑब्जेक्शन आसूंक जायना न्हू ग्रामसभेन लोकांनी सांगले आमचे ऑब्जेक्शन आसा म्हणून आता हेंका खंयचे तरी लोक सांगतात लोकांनी तेंका बॉडयेक आपोवन व्हेले आणि सांगले आमकां सन्मान जाय म्हणून पण त्या लोकांनी आमकां आपोवन व्हरोंक ना हांवें आतां आयज स्पेशल मिटींग आतां मिटिंगेक हांव उलयलां आमकां आपोवंक ना मरे त्या मिटिंगेक तुमकांच कशें आपयला अशें हांवें विचारले तर आमकांच आपयले म्हणटा अशें कशें जावं शकता 9 मेंबरांक तेंच्या त्या लोकांनी आपोवंक नाका आसले तेंच्यांनी बॉडयेकच कशें आपयले त्या लोकांनी ग्रामसभा कालच्या मिटिंगेन तेंकांच आपयले ग्रामसभा ही कायदेशीर लोकशाहीची प्रक्रिया आहे बरोबर ती डावलून हे कशें करता तेजेर तुमी आनी कोर्टान बी किंवा आनी खंय न्याय मागचे ना हेजेर आता कोर्ट आज पयशाचो कोर्ट जाला कोर्ट आता कोर्ट उरोवंक ना सगळे मतलबी कोर्ट जाले जुई दीस बसल्यात ते पयशाचे बसलेले आहात तुजेर डिफॉर्मेशन येवंक शकता
सगळे फकाणां जाल्यात संवसाराची आता न्ही हांव म्हणटा तुमकां मरे सगळी फकाणां जाल्यात. ओके थँक्यू. असले ते पंचायती फुड्यान थेयलो 4 विरुद्ध 5 मतांनी पास ओके. आणि ग्रामसभेक पळय ठराव मांडलो की तो नका म्हणून हे आमचो सेक्रेटरी ग्रामसभा महत्वाची ठराव काय त्यांच्यानी डिसिजन जे घेतला ते हांवें नोट डाऊन करून घेतला आणि 4 विरुद्ध 5 मतांनी पास जाल्लो. नमस्कार, हांव सूर्यकांत सोळंकर. सध्या हांव पेडणे धारगळ पंचायत ह्या ठिकाणी आसा आणि जे ग्रामसभेन 4 विरुद्ध 5 जो ठराव पास जाल्लो आसा म्हणटुशीनी जे कितें घडला ते सरपंच यांच्या बरोबर घडले, म्हणजे त्यांच्या बरोबर म्हणजे त्यांच्यानी हे केल्ले आसा की जसे त्यांच्यानी ठराव घेतला तसोच जावचो आणि त्याप्रमाणे आज पळोवंक गेल्यार हांगासरले सिक्युरिटी भरपूर प्रमाणात हा पंचाच्या बरोबर पंच सरपंच वगैरे आहा त्याप्रमाणे हांगासर लोक जमा जावचे न्ही आणि कितें जावचें न्ही ताका लागून हांगासर सिक्युरिटी आसा. आज म्हाका अशें दिसता की पेडणे जे हॉस्पिटल आसा रेडकर हॉस्पिटल समोर आसा काही अंतराचेर आणि काही अंतराचेर असून सुद्धा हांगासर सनबर्न जाता म्हणजे लोकांचे हांकां पडले आज जो प्रकार जो आयुष हॉस्पिटल सुद्धा 300 मिटराचेर आसा आणि जे रेडकर हॉस्पिटल जे आसा ते 100 मिटराच्या आसपास आसा आणि त्या भायर जे धारगळचे जे धाडेश्वर आसा मंदिर ते बाजूकूच सायडीकूच दुसऱ्या सायडीक म्हणजे जवळ जवळ इतके हे आसा आणि लोकवस्ती धाडेश्वराच्या आजूबाजूक जी लोकवस्ती आसा सनबर्न म्हाका विचारपाचें आहा लोकांक जे जनतेक पेडण्याच्या जनतेक की सनबर्न जो आसा तो सायलेंट आवाजाचो आसा काय हेचो त्रास कोणाकूच जावचो ना आणि सनबर्न जो आसा तो जे दारू बियर हेतूनच आसतले किंवा वडा पाव खावत जे लोक वयतात ते वडा पाव च्या पिवंक येतले हेतून ड्रग्स जो आसा आणि टेबलां लाखांनी जे टेबल आसतले ते वडा पाव जे सॉफ्ट ड्रिंक पिवंक येतले. आज ज्या प्रमाणे हांगासर जो प्रकार घडटा भायर जे सनबर्न जावं किंवा कॅसिनोन जावं जे लोक हरून येतात ते लोक समुद्रा किनाऱ्याक तुमकां दिसतले पडलेले दिसतले म्हणटुशीनी हा जो भाग आसा धारगळ पंचायत ह्या ठिकाणी आमची जी लोकवस्ती आसा लोकांची त्या ठिकाणी जे लोक जे किंवा दारू पिवन ड्रग्स पिवन जे महिला जे आमची आसात बायलां जी आसात तांकां कशा प्रकारे पळयतले किंवा कितें मस्करी जायत किंवा कितें जायत ताका कोण जबाबदार आसतलो. सरकार आसा काय की पंचायत जी पंचायत आसा धारगळची ही जबाबदार आसतली काय. हांवें प्रश्न केलो की धारगळी जे हॉस्पिटल आसा जे रेडकर हॉस्पिटल त्या ठिकाणी जे पेशंट असतात हार्टाचे पेशंट किंवा बरेचसे जे आजारी म्हणजे शीक पेशंट आहात आम्ही हॉस्पिटलान गेले पण सायलंट जो एक बोर्ड असता आवाज करचो नासता थंय व्हडलो आवाज केलो पेशंटांक त्रास जावंक शकता म्हणटुशी ह्या जागे समोर जो हे जाता सनबर्न जाता तो सायलंट मोडार आसलो काय. ही जी पंचायत आसा ती योग्य काम करता काय आपले स्वार्थ पळयता की लोकांच्या हिताचे जे गावातलो हित पळयता. गावातलो हित पळयलो जाल्यार जो पेडण्याचो भाग जो आसा सगळो पेडणे तालुको जो आसा त्या ठिकाणी हॉस्पिटलाक वयतात ते आता पंचायतीचे कोण तरी पंच आसा तेंचे कोण तरी हॉस्पिटलाक वचूंक शकता त्या ठिकाणी आसूंक शकता किंवा ताका त्रास जावंक शकता. म्हणजे हेचे कांयच हेंकां पडले ना. आता भूषण नायक यांच्यानी एक विषय घेतलो हे केले की तांकां बॅगा मेळ्ळे असतील पैसे मेळ्ळे असतील पण हे कितें विषय कसो कितें हे करे म्हणजे ह्या लोकांची फक्त पैशांकडे लक्ष आसा काय जनतेकडे लक्ष ना काय हो एक हे आसा. तेन्ना आमकां हे धारगळच्या ग्रामस्थांक नाका कितें नाका आमचो ठामपणे विरोध आसतलो ताका. आनी तुमी नाका नाका म्हणटना ह्यो स्थानीक स्वराज्य संस्था हे निर्णय घेतात ते तांकां मंजुरी दितात तुमीच निवडून हाडलेले हे सगळे तेच आमी आमच्या पांयार कुराड मारल्या सारखे आमकां जाल्ले आहा न्हू की बाबा आमी बरें म्हणून ताका दिल्ले कितें की बाबा गांवांत कितें बरो जावपाक विकास जावपाक पूण तेंच्यांनी कित्या खातीर गेल्या तें आमकांय बी कळना.
खंय तरी तेचेर हें आसतलें आनी एज अ जर्नलिजम म्हणून आतां एक 20-25 दीस उरल्या तेतूंत तुमी आमकां थोडी कितें कायद्याचें हें दिवपाचें बाबा अशें कितें तरी आसा आनी जावंक शकता. आता हे हॉस्पिटल आसा आयुष्य हॉस्पिटल आणि रेडक्रॉस हॉस्पिटल लागीं म्हणटूशी न्ही हे जे पंच वगैरे आसा तेंचे कोण शीक पाडना का हॉस्पिटलात लागीं जे आसा तांकां विचारूंक त्रास जावंक शकना काय कित्याक हे तुमी तांकां विचारूंक जाय आसलें आमी त्यांच्यानी मान्यता दिली आसतली त्यांच्यानी वाईट निर्णय घेऊन आणि वाईट ठराव घेतलेला की आमकां प्रत्येक लोकांक विरोध आहे 4 जण विरोधकच आहात पण 5 जणांनी मान्य केलं. क्राऊड नासता म्हणटा कितें आसा म्हणटा तुमी गेल्ले आसले एज अ टुरिजम म्हणून हे आमचे जर्नलिस्ट म्हणून तुमी गेल्ले आसतले. सनबर्नात कितें कितें आसता हॉस्पिटलांत आतां विशय काडला बरोबर आहा तेजो क्राऊड केदो आसता. आमी जमात अंजुना हारकेल्या जर केन्नाय गेले जाल्यार थंय गाडी चलोवपाक जायना वायब्रेट जाता. हॉस्पिटलांत तुमी तो बरोच विशय काडलेला ते तुमी तेचेर घालपाचे बाबा जेन्ना हॉस्पिटलां आसता इवन आमचे देवस्थान आहा आनी ते उतार आहा धारेश्वर देवस्थान आमी त्याचो आयज हे दिल्लो आसा की ठराव आमचो दिल्लो की आमकां ते नाका म्हणून धारगळच्या तुमच्या सगळ्या हांकां स्टॉला घालून दिवच्या म्हणजे तुमकां वडा पाव आज लोकांची कोणाची हे ना की बाबा स्टॉल जावं म्हणून कोणी ग्रामस्थान कोणी हे केल्लो आसा काय